तर नमस्कार मित्रांनो, सर्व पुस्तकप्रेमींना माझा सप्रेम नमस्कार. जय हिंद. तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण भंडारा जिल्ह्यात राहतो आणि या भंडारा जिल्ह्यामध्ये पुस्तकांचा वारसा चालवणारे, शिक्षणाचा वारसा चालवणाऱ्यांची संख्या खूप आहे. आणि आपल्या भंडाऱ्यामध्ये 2 मोठे आणि एक शासकीय ग्रंथालय आहे आणि दुसरे एक सार्वजनिक ग्रंथालय आहे. आणि त्यामध्ये प्रचंड पुस्तकाची संख्या आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार, साहित्य प्रकार हाताळणारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. कारण मी स्वतः सार्वजनिक ग्रंथालयाचा सभासद आहे. त्यामध्ये मी बरेचदा तिथून पुस्तकं घेतलेली आणि घेत असतो. तर वेगवेगळं म्हणजे कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण आणि इतर या सर्व साहित्य प्रकारातली वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात आहे आणि 95,000च्याही वर तिथे पुस्तकं आहेत. आणि मी म्हणजे व्यक्तिचित्रण ते एवढे आहे, अनेक महापुरुषांचे आणि अनेक लेखकांचे कित्येक पुस्तकं आहेत. आपल्याला वाटतं की एवढे पुस्तकं म्हणजे आपण कधी वाचू असा आपल्याला प्रश्न पडेल. तर एवढे पुस्तकं सार्वजनिक ग्रंथालयात आहे, शासकीय ग्रंथालयातसुद्धा मी नेहमी जात असतो. तर आपण ही पुस्तके वाचावी, कारण पुस्तकातून म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु ते शिक्षण प्रामाणिकपणाने घेतलं गेलं पाहिजे. शिक्षण घेतलेला माणूस साधासुद्धा बोलत नसतो, तर गुरगुरतो तो वाघासारखा. ते शिक्षण गुरगुरते, तो माणूस गुरगुरत नाही. प्राणी मात्रात आणि माणसात एक फरक आहे. माणसाला शिक्षण असते, प्राण्यांना नसते. म्हणूनच माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. तर या प्रकारची पुस्तके जसं पहा, शासकीय ग्रंथालयामध्ये 81,000पेक्षा जास्त पुस्तके आहेत शासकीय, आणि त्याच्यापेक्षा जास्त सार्वजनिक ग्रंथालयात आहे. आणि यामध्ये अनेक पुस्तकांचा समावेश आहे. आणि त्यातले जे वाचक आहेत, एक वाचक आहेत गोसेवाडे म्हणून एक वाचक आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 40 वर्षापासून ते या पुस्तकाचं वाचन करत आहेत. ते या पुस्तकाचे वाचक आहेत, नियमित वाचक आहेत. आणि जे खोमेंद्र बोपचे म्हणून एक जे अधिकारी आहे शासकीय ग्रंथालयातील, त्यांनीसुद्धा या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की त्यांच्या म्हणजे शासकीय ग्रंथ खूप मोठ्या प्रमाणात पुस्तक आहे. आणि बऱ्याच म्हणजे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी किंवा नियमित वाचक, वृत्तपत्राचे किंवा जे पुस्तकांचे अनेक प्रकारांचे जे पुस्तकं आहेत त्याचे नियमित वाचक त्यांच्याकडे आहेत. आणि अतिशय आनंदाची बाब आहे. आणि आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये एकूण 202 ग्रंथालय आहेत. त्याच्यामध्ये अ, ब, कड असा हा जो प्रकार आहे. त्याच्यामध्ये अ वर्गाची ग्रंथालय 2 आहेत, ब वर्गाची ग्रंथालय 40 आहेत, क वर्गाची ग्रंथालय 70 आहेत आणि ड वर्गाची 90 आहेत. तर या अनेक तालुक्यातील अनेक ग्रंथालयातून पुस्तकप्रेमी नक्कीच पुस्तकं वाचत असतात आणि त्या पुस्तकातून नक्कीच प्रेरणा घेत असतात. आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणात्मक बाब आहे. आज सोशल मीडिया जरी किती प्रभावी जरी असला तरी हा सोशल मीडिया पुस्तकातूनच निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावरही राहा आणि पुस्तकंसुद्धा वाचा, कारण पुस्तक वाचल्यामुळे माणूस आतून तेजस्वी होतो. पुस्तक वाचल्यामुळे माणूस प्रसन्न राहतो. पुस्तकामुळे माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि सोशल मीडिया म्हणजे मोबाईलसारख्या साधनांचा मर्यादित उपयोग करा. मोबाईलचा जर जास्त उपयोग केला तर अनेक दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण असं कोणीच म्हणू शकत नाही की पुस्तकं जास्त वाचल्यामुळे काही दुष्परिणाम होतात. ते कधीच शक्य नाही. पुस्तकं वाचल्यामुळे कधीच वाईट दुष्परिणाम होत नाही. चांगली पुस्तकं वाचावी, त्याने चांगल्या गोष्टी घ्याव्या. त्याचा प्रभाव इतरावरही होतो आणि त्याचा फायदा आपल्यालाच नव्हे तर येणाऱ्या पिढीलाही होतो, असं आपल्याला या ठिकाणी महापुरुषांच्या विचारातून, आचारातून, कृतीतून दिसून येते. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.